ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि एकीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम अजूनही संपलेली नाही, पण भाजपचं पश्चिम बंगाल मिशन त्याआधीच सुरू झालेलं आहे। बिहारच्या प्रचारापासून काहीसे दूर राहिलेले आणि भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत। शहा यांचं काल कोलकात्यात जंगी स्वागत करण्यात आलं। पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत, त्या दृष्टीने भाजपची रणनीती आखण्यासाठी अमित शहांचा हा 2 दिवसीय दौरा असल्याचं कळतंय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सातत्याने भाजपचा प्रयत्न राहिलाय पश्चिम बंगालवर वर्चस्व मिळवण्याचा, आगामी निवडणुकांसाठी काय स्ट्रॅटेजी असेल? ज्ञानदा, पश्चिम बंगाल हे भाजपला त्या दृष्टीने खूप जवळचं राज्य कायम वाटलेलं आहे। वैचारिक दृष्ट्या सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सत्ता हस्तगत करणं जे आहे ते जास्त महत्त्वाचं वाटतंय। आणि दुसरीकडे जेव्हा अमित शहा या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत, या दौऱ्याची 2 वैशिष्ट्ये आहेत। एकतर या संपूर्ण कोरोना काळामध्ये दिल्लीच्या बाहेर अमित शहा पहिल्यांदा पडलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की एम्समध्ये ते दाखल होते, त्याच्यानंतर संसदेच्या अधिवेशनाला त्यांनी एकही दिवस हजेरी लावलेली नव्हती। बिहारच्या निवडणुकीमध्ये ते सुरुवातीला 10-12 प्रचारसभा करतील अशा पद्धतीची शक्यता होती, मात्र बिहारमध्ये त्यांनी एकही सभा घेतलेली नाहीये। मात्र आता ते पश्चिम बंगालच्या या संघटनात्मक दौऱ्यावरती आहेत आणि त्या दृष्टीने हा दौरा जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याच दौऱ्यावरती आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जाणार होते। आठवड्याभरापूर्वी तो सगळा कार्यक्रम ठरलेला होता, मात्र अचानकपणे त्यांच्याऐवजी अमित शहा जात आहेत। आता याचं कारण काय? कारण पश्चिम बंगालमध्ये एक संघटनात्मक असंतोष जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये यायला लागलेला आहे। कारण मध्यंतरी ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडी झाल्या त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मुकुल रॉय आणि अनुपम हाजरा या दोघांचं स्थान वाढलेलं आहे आणि जे तिथले स्थानिक राहुल सिन्हा म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना डावललेलं आहे। आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस नाराजी सुरू झालेली आहे आणि ही नाराजी कदाचित नड्डांच्या ऐवजी अमित शहा जास्त प्रभावीपणे हाताळू शकतील आणि त्या ठिकाणी जाऊन सगळी संघटना कामाला लावतील, याच्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे। आणि जरी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी आपल्याला माहिती आहे की संघटनात्मक सगळ्या बाबींच्यावरती अजूनही अमित शहांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि त्या दृष्टीने अमित शहा स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता 2 दिवसामध्ये बांकुआ आणि कोलकाता या ठिकाणी ते सगळ्या बैठकांचा आढावा घेतील। 2021च्या सुरुवातीला म्हणजे अगदी पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये बंगालची निवडणूक आहे। 10 वर्ष होतील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला आणि यावेळी सर्वात मोठा चॅलेंजर कोण असेल त्यांच्यासाठी तर तो भाजप असेल। कारण आपण पाहिलेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये 42 पैकी 18 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या आणि त्या दृष्टीने हा दौरा जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे। प्रशांत, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।